TY BCom बिझनेस इकॉनॉमिक्स यामध्ये आज आपण परकीय विनिमय दर निश्चिती यामध्ये खरेदी समानता सिद्धांताची चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापार हा अंतर्गत व्यापारापेक्षा भिन्न आहे. प्रत्येक देशात त्या देशाचे एक स्वतंत्र चलन असल्यामुळे आंतरराष्ट्रीय देणीघेणी तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र चलनाची आवश्यकता असते. परंतु अशा पद्धतीचं स्वतंत्र चलन निर्माण करता येणे शक्य नसल्याने प्रत्येक देशाच्या चलनाचा इतर देशाच्या चलनाशी जो काही विनिमय दर निश्चित केला जातो त्याच दराने एका देशाच्या चलनाचं मूल्य दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये व्यक्त केले जाते आणि त्यानुसारच आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहारांचं निरसन केलं जातं. आणि या संदर्भातच आज आपण या ठिकाणी हा जो टॉपिक आहे त्यामध्ये विनिमय दर अर्थ, खरेदी शक्ती समता सिद्धांत, विनिमय दर निश्चिती या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आज आपण विनिमय दराचा अर्थ, विनिमय दर म्हणजे काय, विनिमय दर कशाला म्हणतात, तर ज्या दराने आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार केले जातात व देशांची परस्पर देणी निरसन केली जातात त्या दराला विनिमय दर असं म्हणतात. ज्या दराने आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार केले जातात व देशाची परस्पर देणी निरसन केली जातात त्या दराला विनिमय दर असं म्हणतात. या ठिकाणी विनिमय दर ज्या दोन दराने दोन देशातील चलनाचा विनिमय होतो त्याच दराला परकीय विनिमय दरसुद्धा असं म्हणतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी ₹72, $1 अमेरिका बरोबर 72 रुपये असा केला जात असेल तर या दराला परकीय विनिमय दर असं म्हणतात. थोडक्यात काय तर परकीय विनिमय दर म्हणजे एका देशाच्या चलनाचे दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेलं मूल्य म्हणजेच त्यालाच म्हणायचं परकीय विनिमय दर. उदाहरणार्थ $1 बरोबर 100 रुपये, $1 बरोबर 80 रुपये अशा पद्धतीचा जो दर निश्चित होतो त्यालाच विनिमय दर असं म्हणतात. आणि हा विनिमय दर कधीच स्थिर नसतो. बऱ्याच वेळेला परकीय चलन विनिमय बाजारात चलनाची मागणी, चलनाचा पुरवठा, परकीय चलनातील पतसाधने, परकीय चलन हस्तांतरणाचा वेग, हजर व भविष्यकालीन विनिमय दर, देशाच्या व्यापार शर्ती, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, देशाची मध्यवर्ती बँक, व्यवहारांची संख्या अशा अनेक घटक या परकीय चलन दर निश्चितीवर परिणाम करत असतात. म्हणजेच हा दर कधी स्थिर नसल्यामागे ही कारणं असतात की परकीय चलनाची मागणी, त्याचा पुरवठा, त्याची पतसाधने, त्याच्या हस्तांतराचा वेग, हजर व भविष्यकालीन विनिमय दर, व्यापार शर्ती, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, मध्यवर्ती बँक, व्यवहाराची संख्या ह्या अशा अनेक घटक आहेत. ह्या सर्वच घटकांचा बऱ्याच वेळेला कमी अधिक प्रमाणात या विनिमय दर निश्चितीवरती परिणाम होत असतो आणि त्यामुळं आपल्याला तो विनिमय दर निश्चित असत नाही. पण आपण आज या ठिकाणी विनिमय दर निश्चित कसा होतो या संदर्भात एका सिद्धांताची चर्चा करणार आहोत. त्या सिद्धांताचं नाव आहे खरेदी शक्ती समानता सिद्धांत. हा खरेदी शक्ती समानता सिद्धांत गुस्ताव कॅसेल या अर्थशास्त्रज्ञांनी सुरुवातीला मांडला की परकीय विनिमय दर कसा निश्चित होतो या संदर्भात हा सिद्धांत मांडला. त्यानंतर या सिद्धांताला पुढे गेस्टियर या अर्थशास्त्रज्ञांनी विकसित केला, त्याच्यामध्ये सुधारणा केली, तो अधिक चांगल्या पद्धतीने प्रगत करण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टीयन अर्थशास्त्रज्ञांच्या मते की दोन देशाच्या चलनाचा विनिमय दर हा त्या देशाच्या चलनाच्या खरेदी शक्तीप्रमाणेच असावा. त्या देशाची जी काही खरेदी शक्ती त्या प्रमाणात असावा. त्यामुळं काय होईल की आंतरराष्ट्रीय व्यवहार हे त्या देशाचे चलन किती वस्तू व सेवा खरेदी करू शकतात यावरतीच अवलंबून राहू शकतं. एक उदाहरण साधं सोपं पाहिलं गेलं तर भारतात 2 किलो साखरेसाठी
₹88 द्यावे लागतात आणि अमेरिकेत 2 किलो साखर खरेदी करण्यासाठी $1 द्यावा लागतो. म्हणजेच $1 बरोबर ₹88 हा दर या ठिकाणी निश्चित करता येईल किंवा होईल, कारण त्या देशाच्या चलनाची त्या देशातली वस्तू खरेदीची ती क्षमता विचारात घेऊनच हा दर निश्चित केला जातो. या सिद्धांतानुसार देशाच्या चलनाच्या खरेदी शक्तीनुसारच परकीय चलन विनिमय दर निश्चित व्हावा. याचाच अर्थ प्रत्येक देशाच्या चलनाची त्या देशात वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची क्षमतावरच हा परकीय चलनाचा विनिमय दर अवलंबून असू शकतो. या ठिकाणी आपण जर बघितले $1 बरोबर ₹10, $1 बरोबर ₹20 असेल, तर या संदर्भात विनिमय दर कसा निश्चित केला जातो. एक सूत्र दिलेलं आहे की विनिमय दर बरोबर चलनाची भारतातील खरेदी शक्ती भागिले अमेरिकन चलनाची त्या देशाची खरेदी शक्ती, आणि ह्या सूत्राच्या माध्यमातून तो विनिमय दर काढला तर $1 बरोबर ₹10 अशा पद्धतीचा अमेरिकन $1 बरोबर ₹10 हा चलन दर निश्चित होऊ शकतो. पण याच्यावरती सुद्धा काही तज्ज्ञांनी टीका केली की हा दृष्टिकोन किंवा ही जी संकल्पना आहे किंवा ही जी विचारधारा आहे जी मांडली गेली ती निरपेक्षदृष्ट्या जरी सोपी असली, समजण्यास सोपी असली, तर प्रत्यक्षात चलन दर आणण्यासाठी किंवा कृती करण्यासाठी फार मोठ्या अडचणी किंवा फार मोठ्या समस्या येत असल्याचं पाहायला मिळतं. दोन देशात वस्तूची मागणी, वस्तूचं स्वरूप भिन्न असेल, त्यामुळं सुद्धा बऱ्याच वेळेला हा विनिमय दर ठरवणं सोपं जात नाही, कारण त्या देशाची वस्तूची मागणी वेगळी, त्या देशातील वस्तूचं स्वरूप भिन्न आहे, त्यामुळे अडचणी येतात. तिसरी टीका असं म्हटलं की हा दृष्टिकोन या ठिकाणी जर पाहिला गेला तर वाहतूक खर्च, त्याचबरोबर या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी जो वाहतूक खर्च निश्चित केला, तंत्रज्ञान, आयात निर्यात, जकाती याबाबतसुद्धा या निरपेक्ष पद्धतीनं चलन दर ठरवत असताना अनेक पद्धतीच्या अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यातूनच पुढं दुसरा सापेक्ष दृष्टिकोन अस्तित्वात आला की सापेक्ष दृष्टिकोन म्हणजेच या ठिकाणी निरपेक्ष दृष्टिकोनापेक्षा अधिक चांगला दृष्टिकोन मांडला गेला. पहिली जी संकल्पना होती ती सापेक्ष चलन दर, आणि या निरपेक्ष चलन दरानुसारच या ठिकाणी प्रत्येक चलनाचा विनिमय दर त्या देशाच्या अंतर्गत खरेदी शक्तीनुसारच ठरवला जायचा, अशा पद्धतीचे विचार होता. आणि त्या दृष्टिकोनातूनच एक सूत्र दिलं होतं की चलनाची विनिमय दर बरोबर चलनाची भारतातील खरेदी शक्ती भागिले अमेरिकन खरेदी शक्ती, आणि त्यानुसारच या सूत्रानुसार $1 बरोबर 10 भारतीय रुपये असा दृष्टिकोन होता. पण त्यामध्ये काही प्रमाणात टीका केल्यानंतर त्याच्यापेक्षा आधुनिक दृष्टिकोन म्हणून सापेक्ष दृष्टिकोन डेव्हलप केला, आणि हा दृष्टिकोन आहे तो निरपेक्ष दृष्टिकोनापेक्षा चांगला आहे. हा दृष्टिकोन परकीय विनिमय दर निश्चित ठरवताना त्या देशाच्या चलनाची खरेदी शक्ती कशी बदलते त्याचं विश्लेषण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे विश्लेषण करत असताना त्या देशाच्या चलनाच्या खरेदी शक्तीबरोबरच किमतीचा निर्देशांकसुद्धा या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. म्हणजेच ज्या दोन देशातील किंमत पातळी एका विशिष्ट दिशेने बदलते तेव्हाच संतुलित परकीय चलन विनिमय दर कसा ठरतो हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे. परत या ठिकाणी सुद्धा एक सूत्र दिलेलं आहे, आणि यामध्ये एक तर सापेक्ष आवृत्ती दृष्टिकोनातून विचार केला तर विनिमय दर बरोबर चलनाची नवीन संतुलित किंमत भागिले या ठिकाणी पायाभूत वर्षात संतुलित विनिमय दर, चालू वर्षातील बी देशातील किंमत पातळी, पायाभूत वर्षातील बी देशातील किंमत पातळी, चालू वर्षात आयात करणाऱ्या देशाची किंमत पातळी आणि पायाभूत वर्षात आयात करणाऱ्या देशातील किंमत पातळी, अशा पद्धतीचे या ठिकाणी सूत्र मांडणी करून या पद्धतीचा सापेक्ष आवृत्तीच्या माध्यमातून चलन दर विनिमय दर निश्चित करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे निरपेक्ष दृष्टिकोनात देशाच्या वस्तूंचाच फक्त विचार न करता पायाभूत वर्ष व चालू वर्ष या दोन वर्षातील किंमत पातळीत कसा बदल झाला
याचा विचार करून या ठिकाणी संतुलित विनिमय दर संकल्पना निश्चित करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं विनिमय दर निश्चित करण्यासाठी सापेक्ष आणि निरपेक्ष या दोन संकल्पनांच्या माध्यमातून विनिमय दर निश्चित कसा केला जातो हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी या एक सूत्राच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं ही जी गुस्ताव कॅसल यांनी मांडलेला सिद्धांत आहे याच्यावरती टीका केली गेली की या सिद्धांतात पायाभूत वर्षाच्या किमतीचा आधार घेऊन परकीय चलन दर निश्चित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या देशाचं पायाभूत वर्ष कसं ठरवावं, ते कोणतं असावं आणि दोन्ही देशात ते पायाभूत वर्ष सामान्य असेलच, एकच असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला पायाभूत वर्ष निश्चित करून त्यावरून दोन्ही देशाचा विनिमय दर निश्चित केला, किमतीचा आधार घेऊन निश्चित केला. त्यामध्ये मात्र ही अडचण फार मोठी आहे असं टीकाकारांचं मत आहे. दुसरं आहे की विनिमय दर निश्चितीसाठी योग्य निर्देशक ठरवणे सोपं नसतं, कारण बऱ्याच वेळा निर्देशक ठरवण्याच्या अनेक पद्धती आहेत, अनेक सूत्र आहेत. त्यामध्ये कोणती पद्धती, कुठल्या सूत्राचा वापर करावा हे फार कठीण असल्याचं पाहायला मिळतं आणि याची विश्वासार्हता ठरवणंसुद्धा फारच कठीण आहे. त्यामध्ये अनेक समस्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं आहे की हा सिद्धांत असं गृहीत धरतो की दोन्ही देशात किंमत पातळीतील बदल सारख्याच दराने सर्वच वस्तूबाबत होतात. सारख्याच दराने सर्वच वस्तूबाबत बदल होतात. त्यामध्ये किंमत, उत्पादन खर्च अशा गोष्टी गृहीत धरणं अयोग्य आहे, कारण बऱ्याच वेळेला जो किंमत आहे, उत्पादन खर्च आहे, याबाबत ह्या गृहीत धरल्या तर चलन वाढ, चलन संकोच, वस्तूच्या किमतीतील बदल, उत्पादन खर्चातील बदलाची पातळी याबाबत काहीही समजू शकत नाही आणि त्यामुळं या गोष्टींचं अज्ञान, याबाबतचा निष्कर्ष अपुरा असल्यामुळं त्या गोष्टी गृहीत धरून काढलेले निष्कर्ष बऱ्याच वेळेला चुकीचे असल्याचं पाहायला मिळतं. चौथा दोष की हा सिद्धांत असे गृहीत धरतो की किंमत पातळीत बदल झाला म्हणजे त्याच्या चलनाच्या परकीय विनिमय दरावर सुद्धा परिणाम होतो, परंतु हे वास्तव नाही, कारण विनिमय दरातील बदलाचा सुद्धा किंमत पातळीवर परिणाम होत असतो. बऱ्याच वेळा चलनाचं अवमूल्यन केलं तर आयात महाग होते आणि आयात महाग झाली तर त्या वस्तूच्या किमती वाढतात आणि किमती वाढल्या तर त्या दोन्ही देशाच्या बाबतीत ठरवलेला विनिमय दरातसुद्धा फरक पडू शकतो. त्यामुळे किंमत पातळीत बदल झाला तर परकीय चलनाच्या दरावर सुद्धा परिणाम होत नाही, हे गृहीतक चुकीचं असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढचा दोष आहे की हा सिद्धांत अपूर्ण आहे, कारण ह्या सिद्धांतात केवळ दृश्य वस्तूंचीच आयात निर्यात विचारात घेतली, परंतु काही अदृश्य सेवा असतात त्यांच्या बाबतीत हा सिद्धांत परिपूर्ण माहिती देत नाही. उदाहरणार्थ बँका, विमा, वाहतूक, दळणवळण, माहिती तंत्रज्ञान या सेवांच्या बाबतीत हा सिद्धांत परकीय विनिमय दर कसा निश्चित केला जाईल हे सांगितलं गेलं नाही. त्यामुळं हा सिद्धांत एकांगी वाटतो, अपुरा वाटतो. फक्त दृश्य वस्तूंचाच या ठिकाणी विचार केलेला आहे, अदृश्य सेवांच्या बाबतीत विचार केला नसल्यामुळं आज देशाच्या विकासामध्ये, पायाभूत सुविधांच्यामध्ये या अदृश्य वस्तू, सेवा अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांचासुद्धा विनिमय दर निश्चितीच्या बाबतीत विचार करणं आवश्यक आहे, पण ते या ठिकाणी दिसून येत नाही. पुढचा आहे की खरेदी शक्ती समता सिद्धांत स्थिर गृहीतावर आधारित आहे. इतर परिस्थिती कायम असते आहे या सिद्धांताचा हा पाया आहे, परंतु आजचं युग, आजचं जग ही गतिशील अर्थव्यवस्था आहे. आज जागतिकीकरणाची संकल्पना, खाजगीकरण, उदारीकरणाच्या संकल्पनेच्या बाबतीत, निर्गुंतवणूक धोरणाच्या संकल्पनेच्या बाबतीत आजचं जग हे स्थिर राहूच शकत नाही. दररोज त्याच्यामध्ये काही ना काही बदल होतात. त्यामुळे गतिशील अर्थव्यवस्था आहे आणि गतिशील अर्थव्यवस्थेमध्ये हा सिद्धांत आपल्याला योग्य वाटत नाही, उपयोगी ठरत नाही. त्यानंतर अर्थतज्ञ लॉर्ड जेम्स केम्सनं सुद्धा या सिद्धांतावर टीका केली की त्याने त्याच्या दृष्टिकोनातून असा विचारधारा मांडली गेली की दोन देशातील वस्तूंना असलेला परस्पर विनिमय लवचिकतेचा विचार या सिद्धांतात केलाच नाही, कारण वस्तू आणि सेवाच्या बाबतीत विनिमय दर धरताना लवचिकता हा घटक सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. पण लवचिकतेचा विचार न केल्यामुळे लवचिकतेचे सुद्धा परिणाम विनिमय दरावरती होत राहतात. याबाबत इथं कोणताही दृष्टिकोन दिसून येत नाही.
पुढे या सिद्धांताने भांडवलाचे एका देशातून दुसऱ्या देशात होणारे स्थलांतर याचा विचार केला नाही. आजच्या जागतिकीकरणाच्या गतिशील युगामध्ये मानवी भांडवल असेल किंवा भांडवली गुंतवणूक असेल ही एका देशातून दुसऱ्या देशात सहज जाते, हस्तांतरित होते, जाऊ शकते आणि त्यामुळं त्याचासुद्धा त्या देशाच्या विकासावरती परिणाम होतो आणि त्याचाही विचार या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसत नाही. अशा पद्धतीनं या सिद्धांतावरती या टीका केल्या असल्या तरीसुद्धा विनिमय दर निश्चितीमध्ये सुरुवातीलाच मांडलेली संकल्पना, गुस्ताव कॅसलने मांडलेला विचार हा अगदीच निरुपयोगी ठरत नाही. काही प्रमाणात सुद्धा या सिद्धांताचा वापर करून आपण परकीय विनिमय दर निश्चितीच्या बाबतीत आपल्या विकासाचा पुढचा टप्पा त्या ठिकाणी मांडू शकतो. विनिमय दर निश्चितीची संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू शकतो. धन्यवाद.